शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल व कुठे उघडीप राहील त्या संदर्भात सविस्तर असा अंदाज देत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर आपण इकडे तुम्हाला जी ही लाल रेषा दिसती तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्याबाबतीत थोडक्यात माहिती देऊ. जर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यात जर बघितलं आपण तर या कालावधीमध्ये म्हणजे दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्टपर्यंत आपल्याला या जिल्ह्यामध्ये दररोज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. आपल्याला इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, रत्नागिरी, पुण्याचा पश्चिम भाग, त्यानंतर रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकचाही पश्चिम भाग आहे. इकडे नंदुरबारचाही पश्चिम भाग आहे. त्यानंतर धुळ्याच्या सुद्धा पश्चिम भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी दिनांक 1 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत दररोज या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे जर आता तुम्ही ही पिवळी रेषा बघितली तर ह्या पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये म्हणजेच पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं आपण तर या कालावधीमध्ये म्हणजेच दररोज आपल्याला तुरळक ठिकाणी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते किंचित ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळेल व इथे पुन्हा लगेच उघडीपसुद्धा पाहायला मिळेल. या कालावधीमध्ये दिनांक 1 ऑगस्टपासून तर 14 ऑगस्टपर्यंत त्या पावसाचं जर प्रमाण जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं ठरलं तर नुसतं पेंडवणी किंवा एखाद्या ठिकाणी पेंडवणीपेक्षा शिल्लक म्हणजे चांदण्यातून असं राहील. यापेक्षा तर जास्त नाही आणि ते सुद्धा एक तुरळक ठिकाणीच आहे. त्यानंतर जर तुम्ही आता ही हिरवी रेषा बघितली तर ह्या हिरव्या रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये दररोज विरखुळे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि कुठंतरी आपल्याला एक रिमझिम सरी पाहायला मिळेल. यापेक्षा तर जास्त शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी जर झाल्या स्थानिक लेवलला तर पेंडवणी असा पाऊस होईल. तर यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. आपण इकडं पश्चिमी विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारचा काही भाग, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, साताऱ्याचा काही भाग, कोल्हापूरचा सुद्धा काही भाग आहे कमी पावसाच्या रडारावरती आहे. म्हणजेच आपल्याला थोडक्यात जर आता सांगायचं ठरलं तर ही जी तुम्हाला हिरवी रेषा दिसती तर हिरव्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये विरखुळल्या ढगाळ वातावरणासह एक उघडीप राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी कुठं तर रिमझिम सरी होईल. त्यानंतर जी पिवळी रेषा दिसती तर पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये एक तुरळक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे. तिथेसुद्धा त्या हलक्या सरी झाल्या की पुन्हा लगेच उघडीप राहील. मात्र जी लाल रेषा दिसती तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला दररोज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळत राहील. म्हणजे सरळ सरळ ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये उघडीप काही नाही. तर शेतकरी बंधूंनो आपल्याला ऑगस्ट हा महिना जर आज सांगायचं ठरलं तर सध्या तरी 14 ऑगस्टपर्यंत जो काही पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या तिन्ही चारही विभागासाठी जर आपण विचार केला तर हे 15 दिवस तरी कमी पावसाच्या रडारवरती आहे.
त्यामुळे इथं जर समजा आपण दिलेल्या अंदाजानुसार जर तुरळक ठिकाणी जरी पाऊस जर नाही झाला तर मला तरी असं दिसतं आहे की 10 ऑगस्ट नंतर आपल्याला सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा पिकाला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. त्यानंतर जर पुढचा अंदाज जर सांगायचं ठरलं तर दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये एक बंगालच्या समुद्रावरती एक कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि जर ते कमी दाब क्षेत्र तिथं निर्माण झालं तर त्याच्या प्रभावामुळेच राज्यामध्ये दिनांक 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. पण शेतकरी बंधूंनो, ते कमी दाब क्षेत्र निर्माण व्हायचे आणि ते झाल्याच्या नंतर पाऊस होईल म्हणजे त्यामध्ये अजून कसलीच स्पष्टता नाही. त्यामुळे आपण 15 ते 20 आणि 21च्या नंतर जो पाऊस सुरू होणार आहे त्या पावसा संदर्भात एक आपली स्पष्टता नाही दिलेलीच बरी राहील. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. मला एक सांगायचं आहे की आपण आता इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही तिथे सुद्धा अंदाज पाहत जा. तर आज इतकेच. नमस्कार.